सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धाय. भोर तालुक्यातील नसरापूरमध्ये विकृतीचं टोक गाठणारी संतापजनक घटना घडली आहे. एका वृद्ध व्यक्तीने 2 वर्षाच्या चिमुकलीवरती अत्याचार करत तिचा खून केल्याचं उघड झालं आहे. गावामध्ये सगळं अगदी नेहमीसारखंच चाललं होतं. उन्हाळ्याच्या सुट्ट्या, गावात आलेली नातवंड आणि अंगणामध्ये चाललेला खेळ. त्यातच 1-2 वर्षांची चिमुकली आपल्या आजीकडे सुट्टीसाठी आली होती. घरासमोर खेळत होती, सगळ्यांच्या नजरेसमोर. पण काही क्षणातच सगळं बदललं. चिमुकली अचानक दिसेनाशी झाली. सुरुवातीला वाटलं की इथेच खेळत असेल कुठेतरी, कुठे जाईल. पण वेळ जाऊ लागला तसा कुटुंबातील सदस्यांच्या काळजाचा ठोका चुकू लागला. हाका मारल्या, शेजारी पाजारी शोधलं, पण कुठेच ती मुलगी छोटी दिसली नाही. तिचा काहीच पत्ता लागला नाही. थोड्याच वेळामध्ये गावभर ही बातमी पसरली की मुलगी हरवली आहे, छोटी मुलगी हरवली आहे. गावकरीही लगेच शोधायला बाहेर पडले. प्रत्येक गल्लीमध्ये, प्रत्येक कोपऱ्यामध्ये शोध सुरू झाला आणि मग अखेर एका गोठ्याजवळ गर्दी जमली. गोठ्यामध्ये जे दिसलं ते पाहून सगळ्यांच्या अंगावरती काटा आला, कारण त्या निष्पाप चिमुकलीचा मृतदेह तिथे पडलेला होता, तोही अत्यंत भीषण अवस्थेमध्ये. क्षणात नसरापूर गावामध्ये शांतता पसरली आणि त्यानंतर संतापाचा ज्वालामुखी फुटला. हे कोणी केलं, हा एकच प्रश्न सगळ्यांच्या डोक्यामध्ये होता. पोलिसांनी लगेच हालचाल सुरू केली. आसपासचे CCTV फुटेज तपासले. त्यात एक धक्कादायक दृश्य दिसलं की एक वृद्ध माणूस त्याची चिमुकलीला घेऊन गोठ्याकडे जाताना. पोलिसांच्या तपासामध्ये समोर आलेल्या माहितीनुसार वृद्ध नराधमाने आधी चिमुकलीला फूस लावली. गाईचं वासरू दाखवतो असं सांगून तिला गोठ्याकडे नेलं. तिथे तिच्यावरती अत्याचार केला आणि नंतर दगडाने ठेचून तिचा जीव घेतला. एवढ्यावरच तो थांबला नाही, तर मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपून ठेवला. ही माहिती बाहेर येताच गावकऱ्यांचा संताप अनावर झाला. लोक थेट गोठ्यासमोर बसले. आरोपीला आमच्या हवाली करा अशी जोरदार मागणी सुरू झाली. काहींनी तर मृतदेह हलवायलाही विरोध केला. वातावरण इतकं तापलं की पोलिसांना सुद्धा परिस्थिती हाताळणं कठीण झालं. पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचल्यानंतर गावकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होते. दरम्यान एका निष्पाप जीवावर झालेल्या या क्रूर अत्याचारामुळे संपूर्ण गाव सुन्न झालं. नराधमाला कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली जात आहे. आपल्या नातीच्या वया एवढ्या चिमुकलीवरती अत्याचार करताना किंवा तिचा जीव घेताना ह्या नराधमाला एकदासुद्धा मानवतेचा विचार आला नसेल का? एवढे क्रूर विचार कसे काय असू शकतात, असा प्रश्न सर्वांच्या मनामध्ये आता निर्माण होत आहे. ती जी चिमुकली आहे ती तिच्या आजोळी आली होती आणि तो जो नराधम आहे तो त्याच ठिकाणी राहणारा रहिवासी आहे. पण याआधीही त्या वृद्ध व्यक्तीवरती 2 महिलांवरती बलात्कार केल्याचे त्याच्यावरती गुन्हे आहेत. तो शिक्षा वगैरे भोगून बाहेर आलेला आहे किंवा जामीनवरती सुटून तो माणूस बाहेर आलेला आहे. आणि अशा विकृत वृत्तीच्या माणसाकडून त्याच्या डोळ्यात थोडंसुद्धा पाणी नाही राहिलं की आपल्या नातीच्या वयाची मुलगी आहे ही, 2-2.5 वर्षाची, 3 वर्षाची मुलगी, आपण हिच्याशी असं कृत्य कसं करावं? तर या अशा लोकांना ना फाशीच्या शिक्षेशिवाय दुसरी शिक्षा असू शकत नाही. ज्या पद्धतीने निर्दयीपणे त्या बाळाचा त्या व्यक्तीने जीव घेतला, त्याच पद्धतीने ना ह्या माणसाला सुद्धा पब्लिकच्या हवाली करून किंवा त्याच ठिकाणी ह्या माणसाला सुद्धा शिक्षा झाली पाहिजे. अशा प्रकारचे गुन्हे हे वारंवार घडत आहेत. अजूनही मुली सेफ नाही आहेत. मुलीच काय, मुलंसुद्धा लहान सेफ नाही आहेत. तर कृपया करून माझ्या बहिणींना, माझ्या दादा लोकांना सांगणं आहे की कृपया करून तुमची जर लहान मुलं असेल तर प्लीज निष्काळजीपणामध्ये राहू नका की आहे इथंच खेळते, कुठे जाणार आहे, किंवा त्याची आजी आहे लक्ष ठेवायला, मावशी आहे, काकी आहे, मामी आहे. प्लीज कोणाच्याच भरोशावरती मुलांना सोडू नका. आई वडील जितकी बाळांची काळजी घेतात ना तेवढं कोणीही नाही घेऊ शकत. लक्षात ठेवा. 1 मिनिट 1 सेकंदसुद्धा आहे ना आपली मुलं नजरेच्या आड होऊ नका देऊ. कारण कुठला व्यक्ती कसा आहे, कुणाच्या मनात काय चाललंय ना आपण कधीच नाही सांगू शकत. त्यामुळे प्लीज तुमच्या बाळांची तुम्ही काळजी घ्या. निष्पाप असतात ते, त्यांना काय माहिती की कोण आपल्याला कशा पद्धतीने बोलते. 2 शब्द लहान मुलांशी प्रेमाने बोलले, गोडीत बोलले, त्यांचा थोडा लाड केला की त्यांना ते लोक हवेसे वाटतात. त्यांना वाटतं की हा व्यक्ती चांगला आहे, माझा खूप लाड करतो. पण तसं नसतं.
आजकालच्या ह्या जगामध्ये सख्यांवरती सुद्धा विश्वास ठेवण्यासारखी लोकं राहिलेली नाही आहेत. तर प्लीज, मुलगी असो किंवा मुलगा असो, बाळांना कोणाच्याच भरवशावरती सोडू नका. असे प्रकार जर थांबवायचे असतील तर आपण त्यांची मानसिकता नाही बदलू शकत, पण निदान आपण आपल्या मुलांकडे तरी लक्ष ठेवू शकतो, त्यांची तरी आपण काळजी घेऊ शकतो. ह्या बाळांच्यापेक्षा मोठी इस्टेट प्रॉपर्टी दुसरी काहीच नाही आहे. तरी कृपया करून काळजी घ्या. धन्यवाद.